श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत शनी महाराज कुंभ राशीतून निरोप घेत आहेत. आणि कुंभ राशीतून जेव्हा शनी महाराज निरोप घेत आहेत म्हणजेच काय की शनी महाराज कुंभ राशीतून जात आहेत आणि त्यावेळेस कुंभ राशीच्या व्यक्तींना त्याचे काय परिणाम मिळणार आहेत किंवा त्याचे काय परिणाम होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की शनी महाराज हे एका राशीत 2.5 वर्ष राहत असतात. त्यामुळे बघा मित्रांनो की 29 मार्च 2025 नंतर शनी महाराज हे कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. म्हणजेच काय की कुंभ राशीचा निरोप हे शनी महाराज घेणार आहेत. आणि शनी महाराज जेव्हा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस कुंभ राशीची 7.5 ही अंतिम चरणात चालू होणार आहे. आणि कुंभ राशीचे 7.5 हे अंतिम चरण चालू होणार आहे. मित्रांनो बघा की अंतिम चरण चालू होत असताना कुंभ राशीला त्याचे काय परिणाम होणार आहे आपण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती हे अतिशय काटकसरीने वागणारे असतात, अतिशय कष्टाळू असतात, मेहनती असतात आणि कुठल्याही विश्वासाला जागणारे हा कुंभ राशीचे व्यक्ती असतात. अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना ज्या वेळेस शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस त्यांना काय परिणाम सोसावे लागतील किंवा काय त्याचे परिणाम होतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण ज्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींनी गेली 5-6 वर्ष अनेक कष्ट, दुःख, यातना सहन केल्या असतील. त्यांना आपल्या कष्टाचे फळ मिळाले नसेल. परंतु येणाऱ्या काळात 29 मार्च 2025 नंतर जेव्हा शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस कुंभ राशीची 7.5 ही अंतिम चरणात असणार आहे. आणि ज्यावेळेस कुंभ राशीची 7.5 ही अंतिम चरणात असेल त्यावेळेस कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळणार आहे. त्यांनी जर एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल त्या गुंतवणुकीचा फायदा सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे. त्यांनी जी दुःख यातना सहन केल्या त्या यातनातून त्यांना मार्ग सापडणार आहे आणि त्यांचे कष्टाचे दिवस आता कमी होऊन सुखाचे आनंदाचे दिवस चालू होणार आहे. परिवारात जर त्यांचे जमत नसेल, परिवारातील लोकांचं त्यांचं पटत नसेल, ते सुद्धा येणाऱ्या काळात त्यांचं पटणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक चांगल्या चांगल्या क्षेत्रात यश मिळणार आहे. ज्यांना नोकरी नसेल अशा कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये सुद्धा यश मिळणार आहे. काही लोकांना व्यवसायात प्रगती होत नसेल त्यांची प्रगती सुद्धा होणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो कुंभ राशीच्या ज्या व्यक्तींच्या ज्या यातना होत्या, कष्ट होत्या ते यातना कष्ट आता दूर होणार आहेत आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना त्याचे चांगले फळ आता मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की आर्थिक चणचण कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक चणचण जाणवत असेल, पैशाची आवक कमी होत असेल किंवा पैसे त्यांच्याकडे नसतीलही किंवा आलेले पैसे त्यांचे खर्च होत असतील. परंतु 29 मार्च 2025 नंतर कुंभ राशीची व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुद्धा बदलणार आहे. त्यांना पैशाची आवक वाढणार आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारणार आहे. अनेक मार्गाने त्यांना पैशाची प्राप्ती होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की आर्थिक परिस्थिती जरी तुमची सुधारली असेल तरी तुम्ही खर्च मात्र टाळायचा आहे. अनावश्यक खर्च तुम्ही टाळायचा आहे. तुम्हाला जो गरजेचा वाटेल तोच खर्च तुम्ही करायचा आहे. त्यानंतर बघूया कुंभ राशीच्या व्यक्तींचा कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींचं येणाऱ्या काळात 29 मार्च 2025 नंतर अतिशय आनंदात जाणार आहे मित्रांनो. तुमचं तुमच्या जोडीदाराबरोबर चांगले संबंध होतील. त्याचप्रमाणे तुमच्या घरी परिवारातील व्यक्तींशी तुमचे चांगले संबंध राहतील. तुमच्या परिवारातील लोकांची तुम्हाला साथ मिळणार आहे. येणाऱ्या काळात कुंभ राशीच्या कष्टाचे दिवस संपणार आहे. त्यानंतर समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. मित्रांनो समाजात तुमची मान सन्मान वाढणार आहे. समाजात तुमचे लोक नाव घेणार आहेत आणि तुम्ही सुद्धा समाजासाठी फार काम करणार आहात. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये तुमची प्रगती होणार आहे. तुमचे जे हितशत्रू असतील ते तुमचे शत्रू न राहता मित्र होतील. त्यानंतर तुमच्या नोकरीमधले जे ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा जे तुमचे वरिष्ठ व्यक्ती असतील ते तुमचा आदर करतील किंवा तुमचा नोकरीमध्ये पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला बढती सुद्धा मिळण्याची येणाऱ्या काळात शक्यता आहे. म्हणजेच काय एकंदरीत मित्रांनो कुंभ राशीच्या व्यक्तींना
ज्यावेळेस शनी महाराज कुंभ राशीचा निरोप घेतील त्यावेळेस कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगले दिवस येणार आहे. कष्टाचे दिवस त्यांचे जाणार आहे. मानसिक ताण तणाव कष्ट हे त्यांचे दूर होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला जो मानसिक ताण होता, जो तणाव तुम्हाला निर्माण होत होता, तो तुमचा तणाव आता दूर होणार आहे. मित्रांनो, फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आहे की व्यायामाकडे लक्ष द्यायचं आहे. मानसिक आणि शारीरिक तुमचा ताण दूर करण्यासाठी तुम्हाला योगा करायचे आहेत, व्यायाम करायचे आहेत. मित्रांनो, योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुमचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं राहत असतं. त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय आनंदात जाणार आहे. मित्रांनो, फक्त तुम्हाला एकच करायचे आहे की कष्ट सतत चालू ठेवायचे आहे. कुठल्याही प्रकारच्या कष्टाला घाबरू नका, मेहनत करायला घाबरू नका. फक्त शनी महाराज हे चांगले फळ देत असतात. मित्रांनो, जसे तुमचे कर्म चांगले असतात तसे शनी महाराज फळ देत असतात. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात आपले कर्म चांगले ठेवा. तुमचे जर कर्म चांगले असतील तर शनी महाराज तुम्हाला चांगलेच फळ देतील. परंतु जर तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला फळ सुद्धा वाईटच मिळणार आहे. म्हणून मित्रांनो बघा की शनी महाराज तुमच्या राशीतून जाता जाता तुम्हाला चांगले फळ देणार आहेत. आणि शनी महाराज हे कर्माचे देवता आहेत. म्हणजेच काय की तुमचे कर्मावर ते फळ देत असतात. म्हणून आपले कर्म नेहमी चांगले ठेवा, मेहनत करा, कष्ट करा. तुमचा जो ताणतणाव असेल, जी आर्थिक परिस्थिती तुमची डबघाईला आली असेल, ती तुमची डबघाईची परिस्थिती चांगली होणार आहे. मानसिक ताणतणाव हा तुमचा दूर होणार आहे आणि येणारा काळ हा तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या कष्टाच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर तुम्ही गाजवणार आहात आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ येणाऱ्या काळात नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे आणि तो चांगलाच जावो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. आणि येणारा काळ हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय आनंदाचा, भरभराटीचा जाणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवावर विश्वास ठेवा आणि कर्तव्य करा, मेहनत करा, कष्ट करा. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.